महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। महायुतीचे उत्तर मुंबईतील पियुष गोयल आज अर्ज भरणार आहेत। बोरीवलीत अर्ज भरण्याआधी गोयल यांनी शक्ती प्रदर्शन केलं आहे। काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड या देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्या विरोधात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे उमेदवार आहेत। नसीम खान या आधीच नाराज आहेत, मात्र आज जे ताजी अपडेट आहे त्याप्रमाणे वर्षा गायकवाड आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, अत्यंत चुरशीची लढत होणार आहे। उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर बोरीवलीमध्ये आज अर्ज भरणार आहेत ते अशा प्रकारची देखील माहिती मिळत आहे। काय ताजी अपडेट आहेत? महाविकास आघाडीच्या वतीनं वर्षा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरत असताना नेमके कुठले कुठले नेते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत? काय सविस्तर ताजी अपडेट्स? कारण निश्चितच आपण बघितलं तर काल सुद्धा महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। त्यानंतर आज खरं तर आणखी 4 उमेदवार अर्ज भरणार आहेत। यामध्ये महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार आहेत, तर महायुतीचा 1 उमेदवार आहे। एकूणच उत्तर मध्ये जर आपण बात केली तर त्यामध्ये वर्षा गायकवाड या काँग्रेसकडून उमेदवार आहेत। त्या ठिकाणी प्रचंड नाराजी काँग्रेस अंतर्गत सुद्धा पाहायला मिळते, तरीही वर्षा गायकवाड या आज अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित असतील। बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या अर्ज दाखल करतील। तसेच पियुष गोयल जे उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार आहेत, ते सुद्धा अर्ज दाखल करणार आहेत। बोरिवलीमध्ये प्रचंड शक्ती प्रदर्शन केल्यानंतर ते सुद्धा बांद्रा येथे अर्ज दाखल करणार आहेत। तर उत्तर मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर उत्तर पूर्वमध्ये सुद्धा संजय दिना पाटील जे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत, म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ते सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन हे भांडूपमध्ये सुद्धा करण्यात येणार आहे। आदित्य ठाकरे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। तर कल्याणमध्ये सुद्धा वैशाली दरेकर ज्या पुन्हा एकदा आपण बघतो या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत, त्यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येईल। यावेळी सुद्धा युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांचा आणि महायुतीच्या 1 उमेदवाराचा अर्ज आज दाखल करण्यात आला। त्यामुळे एकूणच काँग्रेसमध्ये नाराजी आहे, महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे, ती म्हणजे उत्तर मध्यच्या जागेवरून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्या ठिकाणी नसीम खान हे सुद्धा इच्छुक आहेत। त्यामुळे कुठेतरी पार्टीमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असताना वर्षा गायकवाड हे अर्ज दाखल करणार आहे। त्यामुळे यावेळी नक्की काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित असणार का, महाविकास आघाडीतील नेते उपस्थित असणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तसेच ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे सुद्धा वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित राहतील अशी एकंदरीत माहिती समोर आहे। नक्कीच स्वप्नील, या बाबतीत आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण संजय राऊतांनी तर थेट काँग्रेसला निर्णय घेण्याचं एका प्रकारे शब्द दिलेला आहे की नसीम खान की वर्षा गायकवाड हे आपण ठरवा। त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीनं नसीम खान यांची मनधरणी करण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले जातात ते पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद स्वप्नील या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।